2019च्या निवडणुकांनंतर भाजपचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांना ओळखण्यात आलं. प्रत्येक गोष्ट असू द्या, म्हणजे कुठलं उपोषण असू द्या, कुठलं भ्रष्टाचाराचे आरोप असू द्या, किंवा कुठे निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठीची आघाडी असू द्या, या सर्व गोष्टींमध्ये गिरीश महाजन यायचे आणि भाजपला बाहेर काढायचे. असाच काहीसा पॅटर्न 2019 पासून 2024 पर्यंत होता. 2019च्या आधीही ज्या मतदारसंघांमध्ये भाजपची ताकद कमी आहे तिथे इनकमिंग म्हणजे दुसऱ्या पक्षातनं ताकदवार उमेदवार आपल्या भाजपात प्रवेश करून घेण्याची ही जबाबदारी गिरीश महाजन यांनी प्रामुख्याने महाराष्ट्रात पार पाडली. परंतु आज त्याच गिरीश महाजनांवर म्हणजे भाजपने जे पालकमंत्रीपद दिलं होतं त्यालाही स्टे करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडनं ते थांबवण्यात आलेलं आहे. एवढी वेळ तर आलीच आली गिरीश महाजन यांच्यावर, आणि तेही आता दुसऱ्या डिसिजन पॅनलमध्येही ते आता सहसा दिसत नाही. आपण आज बोलणार आहोत गिरीश महाजन यांच्यामध्ये आणि विनोद तावडे असू द्या, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आधी जळगावच्याच यातनं म्हणजे आपण बघितलेले. तर सो ह्या गोष्टींवरती आपण थोडं विश्लेषण आणि चर्चाही करणार आहोत. तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गिरीश महाजन हे 7व्यांदा आता आमदार म्हणून काम पाहत आहेत. 2024 साली ते निवडून आले जामनेरमधनं. जामनेर हा जळगाव मधला विधानसभा मतदारसंघ, ते तिथून निवडून आले. म्हणजे त्यांचं आता जवळपास 65 वर्ष वय चालू आहे गिरीश महाजन यांचं. त्याच्यामध्ये 7 टर्म ते आमदार म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. आता 7वी चालू झालेली आहे, 6 कंप्लीट आहे, म्हणजे 30 वर्ष ते आमदार म्हणून राहिलेले आहेत. अनेक पदही भूषवलेली आहेत त्यांनी महाराष्ट्र शासनामध्ये, आणि भाजपमध्ये मेनली ते पहिल्यापासून भाजपमध्ये आहेत. भाजपमधनं त्यांचा पूर्ण राजकीय प्रवास चालू झालेला. परंतु आज त्यांना जे पालकमंत्रीपद दिलं आलं होतं, कारण जळगावमधनं ते जरी येत असले जामनेर या विधानसभा मतदारसंघातनं, तरी तिथे ऑलरेडी शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांना पालकमंत्रीपद जळगावचं देण्यात आलं. त्यामुळे कुठेतरी गिरीश महाजन यांना युती धर्म म्हणून माघार घ्यावी लागली आणि त्यांनी आपला दुसरा मतदारसंघ शोधला, दुसरा जिल्हा शोधला, आणि त्यांनी नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मला देण्यात यावं म्हणून हालचाली सुरू केल्या. आता त्यामध्येही गिरीश महाजन यांना हे होतं की नाशिकचंच का पालकमंत्रीपद पाहिजे, तर महाकुंभ या गोष्टी येणाऱ्या 5 वर्षात तिथे आहे. नाशिकला देवी देवतांचं पावित्र्य स्थानही आहे, त्यामुळे तिथून कुठेतरी चांगलं काम करता येईल या उद्देशाने त्यांनी नाशिकचं पालकमंत्रीपद घेतलं होतं. परंतु शिंदे गटाचे जे नाराज आहेत दादा भुसे यांच्यामुळे तिथे त्यांना स्टे करण्यात आला. त्यांना पालकमंत्रीपद जे दिली होती जबाबदारी ती तुर्तास थांबवलेली आहे, होल्ड केलेली आहे ती पोझिशन, त्यांची नियुक्ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून. आणि तरीही त्यांना अजूनही दुसऱ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये. त्यांना जे खातं दिलंय गिरीश महाजन यांना, ते दिलंय जलसंपदामध्येही त्यांना गोदावरी खोरं ह्या साईडचं दिलंय, आणि राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्यांना अर्धा भार दिलेला आहे जलसंपदामध्येच. सो कुठेतरी भाजपने गिरीश महाजन यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलंय, परंतु एक वेगळं पद दिलंय. म्हणजे जे कामाजोगे जे त्यांचे हे होते, म्हणजे जलसंपदा म्हणजे कुठलंही खातं कमी नसतं, परंतु कमी लेखनाचं खातं देऊन त्यांच्यावर अविश्वास दाखवलाय का, हेही कुठेतरी चर्चांना उधाण आहे. त्यानंतर पालकमंत्री पदालाही डिसिजन होल्ड केलेला, त्यामुळेही अजून चर्चा रंगतायत. कारण आपण जर याची पार्श्वभूमी बघितली, म्हणजे हे जे आपण एवढं डिस्कस करतोय ते त्याला बेस हा आहे की भाजपने यापूर्वी अशा अनेक नेत्यांना अशाच पद्धतीने आउट ऑफ द स्टोरेज किंवा नंतर कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणातनं बाहेर लोटलेला आहे. फॉर एक्झाम्पल एकनाथ खडसे झाले, जे भाजपचे ज्येष्ठ नेते होते, परंतु त्यांना देवेंद्र फडणवीस जेव्हापासून भाजपमध्ये ऍक्टिव्ह झाले त्यानंतर कुठेतरी एकनाथ खडसे यांना इव्हन पक्ष सोडावा लागला, ह्या गोष्टींपर्यंत त्यांना गेले. त्यानंतर पंकजा मुंडे ह्याही जेव्हा 2014-15 मध्ये जेव्हा निधन झालं गोपीनाथ मुंडे यांचं, त्यानंतरही पंकजा मुंडे यांना कुठे जास्त संधी देण्यात आल्या नाही.
त्यानंतर विनोद तावडे जे भाजपचा एकेकाळी रॉकिंग आणि डॅशिंग चेहरा होता, त्यांनाही आता कुठेतरी दिल्लीमध्ये नेऊन त्यांनाही महाराष्ट्राच्या राजकारणातनं हद्दपार केलेला आहे. दिल्लीतही त्यांना समन्वयक म्हणून जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे ऍक्टिव्ह राजकारणातनं ते गायब आहेत. सो ह्या सर्व गोष्टी बघता भाजप कुठेतरी जे नेते वर येतात त्या नेत्यांना कुठेतरी लांब लोटलं लवकर जातं महाराष्ट्रात नेते तसे बघितले भाजपचे तर सुधीर मुनगंटीवार असू द्या, सुधीर मुनगंटीवार हेही ज्येष्ठ नेते होते भाजपचे, परंतु आज त्यांनाही मंत्रीपद दिलेलं नाहीये. सो एकंदरीत भाजपची रणनीती बघता कुठे ना कुठेतरी गिरीश महाजन यांच्यावरही आता तीच वेळ आलेली आहे की जी विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे हे त्यातनं गेले, तीच वेळ गिरीश महाजनवर आली आहे का? नक्कीच असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.